हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे बिस्किटपासून मोदक। तर आपण इथे ओरिओ बिस्किट घेतलेले आहे, 10-10चे 2 पॅक घेतलेले आहे। आणि आता आपण यामधली क्रीम बाजूला काढून घ्यायची आहे। आपण आता ह्या बिस्किट मधली सर्व क्रीम बाजूला केलेली आहे, तुम्ही बघू शकता बाजूला केलेली आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। तुम्ही बघू शकतात आपले बिस्किट असे छान बारीक झालेले आहे। आता आपण हे बिस्किट बारीक केलेले आहे, यामध्ये आता आपण दूध ऍड करणार आहे। मी यामध्ये 2 चमचे टाकलेले आहे दूध। छान असं काढून घ्यायचं आहे। मी यामध्ये 2 चमचे दूध ऍड केलेलं आहे। तुम्हाला जर लागलं तर तुम्ही अजूनही टाकू शकतात, पण आपल्याला हे मिश्रण घट्ट ठेवायचं आहे, सैल नाही करायचं। मोदक करायचे जमले पाहिजे आपले छानसे। आपला गोळा छान असा रेडी झालेला आहे। चला आता आपण मोदक तयार करूया। आपण इथे ही क्रीम घेतलेली आहे, यामध्ये आपण आता खोबरं ऍड करणार आहे आणि 1 चमचा तुटी फुटी आणि छान असं हलवून घेऊया। इथे आपण क्रीमचे बॉल्स करून घेतलेले आहे। चला फ्रेंड्स, तर आपण आता मोदक तयार करून घेऊया। आता आपण साचा घेतलेला आहे, यामध्ये आता आपण घालून घेऊया। असं फक्त कर, इथे छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आपण। आता आपण हे छान प्रेस करून घेतलेले आहे। आता आपण हा साचा बंद करून घ्यायचा आणि यामध्ये आपण जे मिश्रण घातलेलं आहे ते आपण आता यामध्ये घालून घेऊया। असं घालून घेतलेलं आहे। आपण आता ही क्रीम मध्ये घालून घेतलेली आहे। वरून आपण आता हे बंद करून घेणार आहे। आता आपण हा साचा बंद करून घेतलेला आहे। आता आपण हा साचा ओपन करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात आपले मोदक किती छान असे तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकतात मोदक किती छान आपले असे रेडी झालेले ओरिओ बिस्किटचे। वाव, तुम्ही बघू शकतात आपले छान असे मोदक छान रेडी झालेले आहे आणि मध्ये ही क्रीम अशी छान व्हाईट अशी दिसते आहे। आता तुम्ही बघू शकता आपले मोदक असे छान असे रेडी झालेले आहे, किती सुंदर दिसत आहे। तुम्ही पण करून बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओसाठी जॉईन राहा।